2 आठवड्यांपूर्वी मुसळधार पावसात घराचा स्लॅब कोसळून मृत्यू झालेल्या 11 वर्षीय मुलाच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी उपचाराचा खर्च उचलला होता. तसेच अनुराधा गुदमले या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी डी.वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देत तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही उचलण्यात आला. गरजू नागरिकांना मदत करणे हीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची ओळख असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. खरं तर 2 आठवड्यापूर्वी माझ्या प्रभागात एक इन्सिडेंट घडला होता की घरावरचं स्लॅब पडून दुसऱ्या घरावरती तो पडलं आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाचा जय जयस्वार म्हणून एक मुलगा होता, त्याचं जागीच निधन झालं. आणि ती जेव्हा गोष्ट साहेबांना कळली तर त्याच वेळी साहेबांनी आपण त्यांना मदत करायचं असं घोषित केलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने 10 लाखाची मदत त्यांना आपण केलेली आहे. साहेबांचं म्हणणं एवढंच होतं की त्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण ते कुटुंब फार गरीब आहे. कारण त्यांचे मिस्टर जे बहादूर जयस्वार आहेत ते टिपटॉप मध्ये मिठाईच्या शॉप मध्ये कामाला आहेत आणि घरची परिस्थिती खूप बेताची आहे. मला असं वाटतं आई आणि दुसरा मुलगा हे देखील त्या इन्सिडेंट मध्ये इंजर्ड झाले होते आणि खऱ्या अर्थाने महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी मदत केली आणि त्यांचा हॉस्पिटलचा खर्च उचलला. तर खरं तर त्यांचं पण मी मनापासून आभार मानेल की त्यांनी पण संवेदनाशील म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध केलं. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राज्यात काम करत असताना उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रभर फिरत असतात, पण ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचं पालकत्व त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि पालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आजच्या ह्या इन्सिडेंट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतंय की खरं जे सढळ हाताने मदत करायची. मला असं वाटतं की हे जे गृहस्थ आहेत ते आमचे वोटर्स देखील नाही आहेत, तरी पण त्यांना मदत पोहोचली पाहिजे या भावनेने मदत करणारा माणूस जो जातीपातीचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत कसं पोहोचायचं यासाठी कायम तत्पर असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं. दुसरा इन्सिडेंट आपल्याकडे असा आहे की अनुराधा उदमले म्हणून जी मुलगी आहे जी बीटेक करते आणि डी.वाय. पाटील मध्ये तिचं ऍडमिशन झालेलं होतं आणि गेल्या 3 वर्ष ती त्या कॉलेजमध्ये आहे, पण त्यावेळी तिने 18 लाखाची तिची फीज होती आणि तिने 1 लाख फी भरली होती. आणि गेल्या वर्षभरामध्ये तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पुढची 17 लाख फी पेंडिंग होती आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप धर्मसंकट होतं की पुढचं शिक्षण कसं करायचं, कारण तिच्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. आता तिने मला असं वाटतं की एज्युकेशन लोन साठी अप्लाय केलं आणि तिला 7 लाखाची एज्युकेशन लोन मिळतंय, पण पुढचे 10 लाखाचा जो डोंगर होता तो कोण भरणार या संभ्रमात ते होते. आणि त्यांनी ज्यावेळी ती घटना येऊन माझ्या कानावर टाकली त्यावेळी मी साहेबांशी याच्यावरची चर्चा केली तर साहेब सरळ बोलले की जे काय असेल ते मी करेल, त्यांना फक्त सांगा ते 7 लाखाचं लोन आहे ते तुम्ही हे करा आणि पुढचे 10 लाखाची मदत आहे ती मी करेल आणि तिचं पुढचं शिक्षण आहे ते तिला पूर्ण करू दे म्हणून त्यांनी ते आशीर्वाद दिलेले. तर खऱ्या अर्थाने साहेबांनी ह्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत म्हणजे ठाण्याचं पालकत्व घेतलेलंच, पण महाराष्ट्रभर पण ते असंच काम करतात याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला ह्या 2 प्रकरणामध्ये बघायला मिळतं. मला असं वाटतं हे बघा मतदार म्हणून ही मागणी आमची कायम असेल, पण ह्यांच्या केसमध्ये आपण असं बघतो की त्यांचं इकडचं काहीच डॉक्युमेंट नाही, सगळे युपीचे आहेत आणि त्याच्यामुळे ते फक्त रहिवाशी आहेत तिथले आणि त्यांचं स्वतःचं घर नसल्यामुळे आपण ती मागणी करू शकत नव्हतो किंवा महापालिकेकडनं ती मदत घेऊ शकत नव्हतो. माझ्या माहितीनुसार असं कळलं होतं मला की अनधिकृत बांधकाम जर पडलं तर त्याची जबाबदारी महापालिकेची नसेल म्हणून, तरी पण त्याच्या उपर जाऊन मला असं वाटतं की जे आमचे आयुक्त आहेत सौरव राव यांनी हॉस्पिटलचा देखील खर्च केला आणि इतर जी काही मदत करायची ती देखील त्यांनी केलेली आहे. तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या गोष्टीमधनं एवढंच माणुसकी दिसली आम्हाला कुठेतरी, म्हणजे नियमांना डावलून कुठेतरी नियमबाह्य काम या गोष्टीत दिसल्यामुळे मला खऱ्या अर्थाने आनंद झाला की अशी पण मदत लोक करू शकतात. आणि खरं तर पालकमंत्री म्हणून साहेब कायम संवेदनाशील असतात आणि त्यांनी या 2 इन्सिडेंट्स मध्ये स्वतःचं योगदान देऊन यांना एक सहारा दिला. मला असं वाटतं त्यांच्या मुलाचा जीव तर आम्ही परत आणू शकत नाही साहेबांच्या भावना होत्या, पण त्यांना आर्थिक मदत करून कुठेतरी त्यांना पाठबळ देऊन भविष्यात त्यांना घर घ्यायचं असेल
असेल किंवा इतर काय करायचं असेल तर त्यासाठी आपण मदत करावी आणि मुलीच्या शिक्षणासाठी तिला वंचित राहू नये यासाठी या सगळ्या गोष्टी साहेबांच्या हातून घडल्यात आणि मला असं वाटतं त्याचसाठी आपण त्यांना इथे बोलवलं. खरं तर त्यांच्या घरी जाऊन आम्हाला अपेक्षित होतं की त्यांना ती मदत द्यावी म्हणून, पण त्यांनी ते तिथे राहत नाही, आता ते पुढे कुठेतरी राहतात म्हणून आम्हाला पण ते प्रॉपर त्यांचं लोकेशन माहिती नव्हतं आणि आता पावसाचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे आम्ही पण गेलो नाही तिथे आणि त्यांना या सूर्या कार्यालयामध्ये जे दिघे साहेबांची वास्तू आहे त्याच्यामध्ये बोलवून, कारण साहेब पण दिघे साहेब पण असंच समाजकार्य करत होते आणि त्याच कार्यालयातनं अशा प्रकारचं योगदान होणं ही गरज होती आणि म्हणून त्यांना आम्ही दोघांना इथे बोलवलं आणि आज त्यांना ते जी रक्कम आहे ती सुपूर्द केली.